पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. स्त्रीला घराबाहेर पडायला देखील काही बंधनं असायची. पण या हळदी-कुंकवाच्या निमित्ताने बायका एकत्र जमून एकमेकींची सुख-दुःख जाणून घ्यायच्या. आपलं मन आपल्याला समजू शकेल अशा स्त्रीकडे व्यक्त करायच्या. तसेच रोजच्या दिनचर्येत थोडासा बदल झाल्याने त्यांचा मानसिक ताणही दूर व्हायचा. तसेच हळदी-कुंकू हे सौभाग्यद्रव्य समजले जातात. हिंदू समाजातील सौभाग्यवती स्त्रिया आपल्या कुंकवाला फार जपतात, कारण ते त्यांचे सौभाग्य लेणे असते. त्यामुळे ते धार्मिक कार्य असल्यामुळे घरातील वडीलधारी माणसांचाही हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला विरोध नसायचा. त्यामुळे तिथे मनमोकळं, आनंदी, उत्साह वातावरण निर्माण व्हायचं. म्हणूनच प्रारंभीच्या काळात महिलांसाठी सामाजिक कोंडी फोडण्यासाठी आणि यातूनच महिलांच्या हक्कासाठीच्या अनेक चळवळींचा हातभार लागला. हळूहळू समाज प्रगत होत गेला तशी स्त्रीही स्वतंत्र झाली. पण हळदी-कुंकवाची प्रथा मात्र आजही सुरूच आहे. म्हणून आपण हळदी-कुंकू करतो. धन्यवाद.